श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्त अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका, अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा, माया चक्र चालका अविनाशा, शेषशयना अनंतवेशा, अनामातीता अनंता, जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतित पावना, रमारमणा विश्वेशा, मेघवर्ण आकार शांत, मस्तकी किरीट विराजित, तोच स्वयंभू आदित्य, तेज वर्णिले न जाय, विशाळ बाळ आकर्ण नयन, सरळ नासिका सुहास्य वदन, दंतपंक्ती कुंद कळ्यांसमान, शुभ्रवर्ण विराजती, रत्नमाला हृदयावरी, जे कोटी सूर्यांचे तेजहरी, हेममय भूषणे साजिरी, कौस्तुभमणी विशेष, वत्सलांछनांचे भूषण, तेची प्रेमळ भक्तीची कोण, उदरी त्रिवळी शोभायमान, त्रिवेणी संगमा सारखी, नाभी कमल सुंदर अती, जेथे विधात्याची उत्पत्ती, ती चराचरा जन्मदाती, मूळ जननी तेची पै, जानू परंतकर शोभती, मनगटी कंकणे विराजती, करकमलांची आकृती, रक्तपंकजा समान, भक्त द्यावया अवयवर, सिद्ध सर्वदा सौव्यकर, गदा पद्म शंख चक्र, चार हस्ती आयुधे, कासे कसिला पितांबर, विद्युल्लते समतेज अपार, कर्दळी स्तंभापरी सुंदर, उभय जंघाती सताती, जेथे भक्तजन सुखावती, ज्याच्या दर्शने प्रतीत तरती, जाते अहोरात्र द्याती, नारदादी ऋषीवर्य, जाते कमला करे चुरित, संध्या रागा समान रक्त तळवे, योग्य चिन्हे मंडित, वर्णिता वेद शिणले, 14 विद्या 64 कला, जाते वर्णिता थकल्या सकाळ, ऐशा त्या परममंगला, अल्पमती केवी वर्णू, नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकादी कविवर, क्रमो न शकले महिमांबर, तेथे पामर मी काय, जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्र कन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता, ग्रंथ आरंभी नमूतया, त्या महाविष्णूचा अवतार, गजवदन शिवकुमार, एकदंत परशधर, अगम्य लीला जयाची, जो सकळ विद्यांचा सागर, 64 कलांचे माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार, भक्त पालक दयाळू, मंगलकारी करिता स्मरण, विघ्ने जाती निरसोन, भजका होई दिव्य ज्ञान, वेदांत सार कळेपा, सकल कार्या आरंभी जाणा, करीती ज्याच्या नामस्मरणा, ज्याच्यावर प्रसादे नाना, ग्रंथ रचना करीती कवी, कया मंगलांशी साष्टांग नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, निर्विघ्नपणे होवो हे, जिचावर प्रसाद मिळता, मूळ पंडित होती तत्वता, सकळ काव्यार्थ येत हाता, ती ब्रह्मसुता न मिळेली, मूळमती मी अज्ञान, काव्याधिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होऊन, ग्रंथ रचना करवावी, जो अज्ञान तिमिर नाशक, अविद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य, ज्याची या कृपे करून, सत शिष्याला दे दिव्य ज्ञान, तेणेची जगी मानवपण, येतसे की निश्चये, देवी असती माता पितर, तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्यांची या नमस्कार, वारंवार साष्टांग, मी मतिमंद अज्ञ बाळ, घेतली असे थोर आळ, ती पुरविनार दयाळ, सद्गुरु राज आपणची, नवमास उदरी पाळिले, प्रसव वेदनांते सोशले, कौतुक करुनी वाढविले, रक्षीयले आजवरी, जननी जनका समान, अन्य देवता आहे कोण, वारंवार साष्टांग नमन, चरणी तयांच्या करीतसे, ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही अत्री कुमार, दत्तात्रेय नमियेला, 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडले तेज अमित, विद्युल्लते समान, कामधेनू असोनी जवळी, हाती धरली असे जोळी, जो पाहता एका स्थळी, कोणासही दिसेना, 4 वेद होऊनी श्वान, वसती समीप रात्रंदिन, ज्याच्या त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात जो, त्या परब्रह्मासी नमन, करोनी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, हो कृपेने आपुल्या, वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोकपाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोकबहू, पहा कैसे दैव विचित्र, आर्यावर्ती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगती, शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानिती वेदवचने, दिवसेंदिवस होम हवने, कमी होऊ लागली, सुटला धर्माचा राजा आश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय, भरतखंड जाहले, नाना विद्या आणि कला, असता लागी गेल्या सकला, ऐहिक भोगिच्छा बळावल्या, तेने सुटला परमार्थ, धर्म संस्थापना कारणे, युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे, जगतपतीचे कर्तव्य, लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिक मतवादी मातले, आर्य धर्माविरुद्ध, मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष जोका अत्री कुमार, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे, कोठे आणि कोणत्या काळी, कोणत्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी, कोणासही कळेना, ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले, त्यासी साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडूनी, आपल्या विख्यात महिमाजनी, गावयाचे योजिले, तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैलतीर, परी आत्मसार्थक करावया साचार, मी न तेथे जाहलो, किंवा अपाठ
अफाट गगना समान अगाध आपले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपिलिका म्हणे गिरीसी उचलीन घालीन काकेसी किंवा खद्योत सूर्यासी लोपवीन म्हणे स्वतेजे तैसी असे माझी आळ बाळ जाणून लढिवाळ पुरविता तू दयाळ दीनबंधू यतिवर्या करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकून या स्तुती संतोषली श्री स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चय ऐसी ऐकुनी अभयवाणी संतोष झाला माझी यामनी यशस्वी होऊनी लेखणी ग्रंथ समाप्ती प्रतिपाओ आता नमो साधू वृंद ज्यासी नाही भेदाभेद जे स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती आलोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञाते ही डोलविती मान तयांचे चरण नमियेले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथ आरंभी तयानमित वरप्रसादा कारण्या अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करूनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करीती तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठी ही नये शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी आपुल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत असदी प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधीतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही न्यावया मानसज्ञाही अन्मान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा कुंभिला कवी हो निया माळी गाली श्रोत्यांच्या गळी उभा ठाकुनी बद्धांजळी करी प्रार्थना सप्रेमे अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपले मानस हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी आता असत हे बोल पुढे कथा बहु अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैरागी प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्त्रकर दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान यतिराज पदकल्लार विष्णू कवी होऊनी भ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रुंजी तेथे घालीत असे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गोडहा श्री शंकरार्पणमस्तु श्रीपाद श्री वल्लभार पर्णमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथम अध्यायः अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासरी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सरस्वते नमः ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः कामना धरुनी जे भजती त्यांची होय मनोरथ पूर्ती पैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे नृसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारिले कर्दळीवनी गुप्त झाले गुरुचरित्री ती कथा पुढे लोक उद्धारा कारणे भाग पडले प्रकट होणे दुंडिली बहुत पट्टणे तेची स्वामी यतिवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परी तिजविषयी शंका मना माझी येतसे गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनाथिसिद्ध खुंटला येथे पत्रिका वाद लोक उद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूप जाहले अक्कलकोटा माझारी राजाप्पा मोदी यांची घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा पातला त्याच दिवशीसाचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळींची महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आडूनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांसी बैसवनी दोहोवरी तीही वरी बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कुठूनी स्वामींनी हास्य मुख्य करूनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळी वनातून प्रथम आरंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोलो तीर्थे समग्र ऐशी हजारो नगरे आम्ही देखिली मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाका प्रति जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिले केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपुर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ
देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जाहले. तेपासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून. ऐकून या ऐशी वाणी उभयता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठोनी उभयता. 12 वर्षे मंगळ वेड्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. सदावास अरण्यात बहुदान येती गावात. जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आणून देती तेची महाराज बक्षिती. क्षणैक राहुनी मागुती अरण्यात जाती उठवणे. वेडा बुवा तयांप्रती गावातील लोक म्हणती. कोणीही अज्ञाने नेणती परब्रह्मरूप आहे. त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळजे शंकर. तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला. ते जाणून अंतरखुणा स्वामींची मानिती ईश्वरा समाना. परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती. दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांसी. अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता. स्वामी समर्थवत विथा ज्याची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र भरला आहे क्षीरसागर. मुक्त करोनी श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नस्यावा येथे वीट सर्वदा सेवावे आकंठ. भवभयाचे अरिष्ट तेणे चुके विष्णू म्हणे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत. द्वितीय अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय श्रीरस्तु शुभम भवतु. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजे योगीराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यांचे नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य. गत अध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करो निवस्ती मंगळ वेडे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त. तेथींचे साकल्य वृत्त अल्पमती ठेवी वर्णो. स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्दीसम. सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळे आज्ञा पिले सेवका जोवरी आम्ही येऊ का. तोवरी स्वामींसी सोडू नका येथेच मुक्काम करावा. टोळ गेलिया परतोने स्वामी चालले उठवणे. बहुत वर्जिले सेवकांनी परिणाचे मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे गृहाप्रती. स्वामींसी जाणोनी ईश्वरमूर्ती चोळाप्पा करी आदर. चोळाप्पाचे भाग्य उदेले यतिराज गृहासी आले. जैसी कामधेनू आपण बळे दरिद्रियाच्या घरी झाल्या. पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामी राजभेटी परमभाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान. सुरवराजे दुर्लभ चरण तयांच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती. निराहार किती राहती मौन धरती किती एक. एका चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन. एक गिरी गौरी बैसून तपश्चर्या करीताते. एक पंचाग्नी साधन करीती एक पवनाते बक्षिते. कितेक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी. एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन. एक करीती होम हवन एक षटकर्मे आचरिती. एक लोका उपदेशिती एक भजना माझी नाचती. एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधिती देवालये. परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचून केली यासी नाना साधन भावावीण सर्व व्यर्थ. योग यागाधिक काही चोळाप्पाने केले नाही. परिभक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाल. तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजा पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असतीजे. अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती. परी तयाचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले. तेपासून जगात तया नगराचे नाव गाजत. अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जहाले. चोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरले. आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ती. म्हणून या स्वामी राजयती बहुदान जाती फिरावया. लोकांमाजी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. राहती चोळाप्पाचे घरी दर्शना जाती नरनारी. असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकूनी राव बोलला काय वाणी. गावात यती येऊने फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही. आता जाओनी लवलाही भेटू तया यतिवर्या. परी ती केवळ अंतरज्ञानी ऐसी वार्ता ऐकली खानी. हे सत्य तरी येऊने आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोच यतिमूर्ती पुढे ठेवली. सकल सभा चकित झाली मथी कुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गदित. दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्र अश्रूंनी. मग तया हस्तकी धरुनी आसनावरी बैसविले. खूण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी.
अभक्ती पळवणी गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ते पावले वंदिली. षोडश उपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराय. निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण. तयांच्या पादुका श्री धरुण, विष्णू नाचे ब्रह्मानंदे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत, तृतीय अध्याय गूढः. श्री स्वामी राजार्पणमस्तु, श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयो अध्यायः. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे. षोडशोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने. न लगे करावे तीर्थाटन, योगाभ्यास होम हवन. सांडोनिया अवघाक्षीण नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गत अध्याया याचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी. सोळप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामीराव. हे तयाचे सुकृतपूर्व, नित्य सेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठवासी, अष्टसिद्धी ज्यांच्या दासी. नवनिधी तत्पर सेवेसी, ते धरिती मानव रूप. सोळाप्पा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन या आपण, सहज आली तया घरी. तैसी आहे तयाची भक्ती, नित्य पाहती परीक्षा येती. नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे. सोळाप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती, दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न, येती दूरदेशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्यात फसले, किती झाले किती एक. सर्वांसी कल्पद्रुमा समान, होऊनी कामना करीती पूर्ण. भक्त काजास्तव अवतीर्ण, मानव रूप जाहले. भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते ते येती राज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती, त्यांची होती कल्पतरू. जे का निंदक कुटील, तया शास्त्रे केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ, योग्य शासन करिताते. महिमा वाढला विशेष, कितेक करू लागले द्वेष. कोणा एका समयास, वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यासी, आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनांसी, डोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नवे डोंगी, जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी, कोण ते हो वसतसे. काय तुम्हा वेड लागले, वंदिता डोंग्यांची पावले. यात स्वार्थना परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयांनी निंदिले, समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवल एक. पहावया आले लक्षण, समर्थ समजले ती खूण. ज्या घरी बैसले तेथोन, उठून या चालिले. एका भक्ताची या घरी, पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी, होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती, बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात, पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत, एकची गर्दी चाहली. दर्शन घेऊनी चरणांचे, मंगलनाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे, म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयांते. कोणी नवसाते करीती, कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहाती, मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोनी. क्षण एक घडता सत्संगती, तत्काळ पालटे की कुमती. म्हणून कवी वर्णिताती, संत महिमा विशेष. स्वामींपुढे जे जे पदार्थ, पडले होते असंख्यात. ते निज हस्ते समर्थ, संन्याशांपुढे लोटीती. पाणी सुटले त्यांच्या मुखासी, म्हणे यथेच्छ मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी, जीव आमुचा कळवळला. मोडली जनांची गर्दी, तो येऊनी सेवे करी. संन्यांशा पुढल्या नाना परी, वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत. संन्यासी मनी जुरत, व्याकुळ होत बुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चळासी, तेथोन या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी, अन्नोदक वर्ज्य असे. जे पातले करू छळना, त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुत्सित जना, अवतरले यतिवर्य. त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती, त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐसी ख्याती, लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद श्री वल्लभ भक्ती, कलियुगी वाढेल निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी यती, वर्णी कीर्ती विष्णुदास. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त, चतुर्थ अध्याय गूढः. श्री स्वामी राजार्पणमस्तु, शुभं भवतु. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. अज्ञानतमच्छेदका भास्करा,
पूर्ण साक्षी परात्परा, भक्ता खरा सदय तू, गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल, तुझसी स्तविता प्रेमळ सत्वर त्याते पावसी, विशेष गंगा जळाहुन आपुले असे महिमान, पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती, स्वामी चरित्र करा या श्रवण, श्रोते बैसले सावधान, प्रसंगाहुनी प्रसंगपूर्ण रसभरित पुढे पुढे, ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन, ऐसे चोळाप्पा आदी करून भाग्यवंत सेवेकरी, अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत जाहले, वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे, धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर, म्हणती भोसल्यांचे भाग्यपरम स्वामी रत्न लादले उत्तम, नृपती ही भक्त निस्सीम स्वामी चरणी चित्त त्याचे, तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी, बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्य अधिकारी, एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला, अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपुल्या नगरासी, मग कोणे एके दिवशी सभे माझी वैसले, दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर, वैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती, कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी, तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत, त्याचा राखू सन्मान लागेल तितके देऊ धन, ही वटपुरी वैकुंठ भवन वसता स्वामी होईल, कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेन, तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर द्रुपा लागी परियसा, आपुली जरी इच्छा ऐसी स्वामीन ते आणावे वटपुरीसी, तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या, ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपर, तैसी सभा ही समग्र आनंदीत जाहली, संजीविनी विद्या साधाया करिता शुक्राजवळी कच जाता, देवी सन्मान निला होता बहुत आनंदे करोनी, नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने, गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया, बहुत धन देती नृपती सेवक दिधले सांगाती, जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्या ते, तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले, नगर पाहून संतोषले जे केवळ वैकुंठ, पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती, तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती ते आणते, अक्कलकोटाचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती, राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा, आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक, त्यात वरिष्ठ चोळाप्पादिक सेवेकरी निस्सीम, ऐसे पाहुणे तात्यांसी विचार पडला मानसी, या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण, अक्कलकोटाचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण, स्वामींचेही मन रमून गेले असे त्या ठाया, प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर, लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे, असा मनी विचार करोनी कार्य आरंभिले तात्यांनी, संतुष्ट रहावे सेवकजनी ऐसे सदा करिताती, करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने, दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले, स्वामींची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती, जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा, प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले, म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी, ऐशियाने काही न झाले केले तितके व्यर्थ केले, तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी, मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळाप्पा प्रती, त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या, जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हाते, मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी, ऐसे नाना प्रकारी चोळाप्पा ते सांगितले, द्रव्येण सर्वं वशा चोळाप्पाशी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल, मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी, यतिराज तया समयासी आनंद वृत्ती बैसले, चोळाप्पाने कर जोडोनी विनंती केली मधुर वचने, कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे, तेणे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन, आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल, ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळाप्पा लागून काय दिले सत्वर, राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे, पुढील अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता, श्री स्वामीराज वदविता निमित्त विष्णुदास असे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकत भाविक भक्त पंचम अध्याय कोडहा, शुभम भवतु, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6। ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री सरस्वते नमः, ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः। धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित, तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती, मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्र अगाध, परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती, ज्यांच्यावर प्रसादे करून मुडा होय शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे, कृपाळू होऊनी समर्था वधवावे आपल्या चरित्रा, श्रवणे श्रोती यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो, सुरतरुंची घेऊनी सुमने त्यांसीच अर्पावी प्रीतीने, झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे। मागील अध्यायाच्या अंती चोळाप्पा विनवी स्वामींप्रती
कृपा करोनी मजवरती बडोद्या प्रतीच लावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी. मल्हार रावाची या मनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसी ऐकोनी या वाणी चोळाप्पा खिन्न झाला म्हणे. त्याने सत्वर येऊनी तात्याप्रती सांगितले. ऐसा प्रयत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा प्रयत्न करूनी ऐसा विचार केला म्हणे. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्यसिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्यांचे. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे. भक्ती वेण हटयोगे स्वामी कृपान होय. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले भावयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्र चित्त काही उपाय सुचेना. मल्हारराव नृपाने पाठविले ज्या कार्याकारणे ते आपल्या हातून होणे अशक्य असे वाटते. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी. आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. अशा उपाये करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजन न्यावे पळयो न यतीसी. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे नेणे तो मंदमती. म्हणून योजिली कपटयुक्ती परी ते सिद्धीते न जाय. असो कोणे एके दिवशी साधुनी योग्य समयासी. मेण्यात घालोनी स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेणा आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेण्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे प्रयत्न केले परी तितके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमावले द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नृपकार्याची धरून निहाव आपण पुढे जाहला. स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने. देऊनी त्याजवळी नृपाने आज्ञा दिली जावया. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामींपुढे ठेवित. ती पाहुनी समर्थांना तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडे आणूनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला म्हणे. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडूनी. साहेबाविष प्रयोग केला मल्हार रावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अगटीत लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्त पालका अनादि सिद्धी जगन्नायका. निशिदिनी शंकर सखा विष्णूचिया मनी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भक्त परिसोत षष्ठ अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठो अध्याय समाप्तः. शुभम भवतु. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज समर्थ सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. जय जयाजी निर्गुणा. जय जयाजी सनातना. जय जयाजी अगहरणा. लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपे करून अल्पवर्णे आपुले गुण. श्रोती द्यावे अवधान श्रवणे आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयाची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणूनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी श्रवण करीती दिवसनिशी. हिरळी कराधिक शास्त्रांशी वेतन देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी करोनी लोका उपदेशिती. कैकांचे ब्रह्मदवडिले परधर्मोपदेशका जिंकिले. कुमार्गवर्तीयांसी आणिले सन्मार्गावरी तयांनी. त्यासी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी. बहुत करोनी खटपटी बुवांसी शेवटी आणिले. नृपा आवडे वेदांत बुवा त्यात पारंगत. भाषणे श्रोत यांचे चित्त आकर्षणी घेती ते. रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेणे अंतरी नृपती बहु सुखावे. अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात. कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होतेचे. त्यांचे करोनी विवरण संतोषित केले सर्वजन. तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जनसमस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. जे भक्तजनांचे माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार. ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगाती कितेक होते त्यावेळी. पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी.
ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकोनी सत्वर यतिराज हासले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. खातो वेडा संन्यासी, भुरळी पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने डोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता येती, आणि करिता त्यांची भक्ती. परी हा भ्रम तुम्हा प्रती, पडला असे सत्याची. पाहुनी तुमचे अज्ञान, यांचे वाढले डोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी, पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काही निशी. एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरी वृश्चिक, एका एकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीतसे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडवनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एकना बोलवे. जवळी होते ते पारशी, जागृती आली तयांसी. त्यांनी धरुनी बुवांसी, सावध केले त्यावेळी. हृदय दडादडा उडू लागले, गरमय शरीर ओले झाले. तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले म्हणूनी. मग स्वामींचा वृत्तांत तयासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कै कपडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नासी, खतखता स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपदी तदाकार. होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छी तसे. तरी स्वप्ने देखुनी वृश्चिकांसी, काय म्हणोनी भ्यायलासी. जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपदी जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता न यायची. बुवांप्रती पटली खूण, धरिले तात्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. या समयापासूनी भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामी चरित्र महासागर, त्यातुनी मुक्ते निवडुनी सुंदर. त्यांचा करोनी या हार, अर्पी शंकरा विष्णू कवी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त, सप्तम अध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज, श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत, अध्याय 8. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा. जय जय भक्ताजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. तुझ्याच कृपे निश्चित, अल्पवर्णले स्वामी चरित्र. पुढे कथा सुरस अत्यंत, वदविता तू दयाळ. मागील अध्यायाचे अंती, विष्णुबुवा ब्रह्मचार्यांप्रती चमत्कार दाविती यती, ते चरित्र वर्णिले. अक्कलकोटी वास केला, जन लाविले भजनाला. आनंद होतसे सकला, वैकुंठासम नगरी ते. राजे निजाम सरदार, त्यांचे पदरी दप्तरदार. राजे राय 72, शंकर राव नामक. 6 लक्षांची जहागीर त्यांप्रती, सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून, चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन, गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास, सुखोपभोग कैसा त्यास. निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नळे पोळले. केली कितीक अनुष्ठाने, तशीच ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिधली दाने, आरोग्य व्हावे म्हणूनी. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. विधीने लेख बाळी लिहिला, तो न चुकेची कवणाला. तदनुसार प्राणी मात्राला, भोगणे प्राप्त असे की. कोणा लागी जावे शरण, मजवरील कृपा करील कोण. सोडविल व्याधी पासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊनी अहोरात्र, दत्त सेवा करावी. ऐसा विचार करोनी, तात्काळ आले त्या स्थानी. स्वतः बैसले अनुष्ठानी, व्याधी दूर व्हावया. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयांच, स्वप्नी दृष्टांत जाहला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा. यतिवचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. शंकररावांची भक्ती, स्वामी चरणी काही नव्हती. म्हणून दृष्टांतावरती गणगापूरन सोडिले. ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावेत्वा. हे जाणोनी हितगोष्टी, मनासी विचारोने शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत. तो देखील जनसमस्त, प्रेमळ भक्त स्वामींचे. स्वामी नाम वदत्ती वाचे, कीर्तन स्वामी चरित्राचे. पूजन स्वामी चरणांचे, आराध्य दैवत स्वामीच. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी, प्रेमभावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करोनी, पूजा द्रव्य घेऊनी. अर्पावया समर्थ चरणी, जाती अति त्वरेने. महाराष्ट्र भाषा उद्यान, पद्मकुसुमे निवडून.
शंकर विष्णू दोघे जण स्वामी चरण पूजिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टम अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणारविंदार पर्णमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टम अध्यायः. शुभम भवतु. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावोने. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. यात्रेची झाली दाटी कैशी होईल स्वामी भेटी. ही चिंता उपजली पोटी मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे. तियेची घेऊन गाठी शंकरराव सांगती गोष्टी. करोनी द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतके करीन 2,000 रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10,000 रुपयांसी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा. शंकराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थनिया स्वामींप्रती कार्य आपुले करीन. मग एके दिवशी येती बैसले होते आनंद वृत्ती. शंकरराव दर्शन घेती भावचित्ती विशेष. बाई स्वामींसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन. परी पूर्वकर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे ऐकता वरदानी समर्थ तिथून उठले. आले गावा बाहेरी आले शेखनुराचे दर्ग्यावरी. शंकररावही बरोबरी त्या स्थळी पातले. यवन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोने. सेवेकरी शंकररावांसी म्हणती लीला करोनी ऐशी. चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी. शेखनुराचे दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले. शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरांसी आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राज आज्ञापित. बारीक वाटोनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेणे जाईल ब्रह्मसंबंध. जाहला स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणचे. स्वामी वचनी धरून भाव औषध घेती शंकरराव. तयांसी आला अनुभव 10 दिवस लोटले. प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगरीला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित जाहले. म्हणे व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10,000. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे सुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिताती. परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा तयांनी. सर्वानुमतू मते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र तयाचा न लागेची पार. परी गंगोदक पवित्र अल्पसेविता तोष जाती. श्रवणी धरावा आदर तेणे साधिती इह परत्र. जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्या. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 9व अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार पर्णवस्तु. शुभम भवतु. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुनी विचार आरंभिले श्री स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थ आश्रमी. बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती. सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची. लटिका अवघा संसार
या माझी नाही सार. परलोकी दारापुत्र कोणी नये कामाते. इहलोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळाप्पाचे मनात या परी विचार येत. सदा उद्विग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. हाच विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान. तयांप्रती सुस्वप्न 3 रात्री एकपडे. पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येती. पाहोन या ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व गरदार. मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगुनी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी गरदार सोडिले. बुरगोडगा ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार लोका दाविले चमत्कार. तयांचा महिमा अपार वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा. आठविली ते वर्णिता सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून जननिगती गराहून. परिमार्गी लागल्या पुण्यस्थान स्नानदान करिताती. महायात्रा श्री स्वामी चरित्र पंथक्रमितामी किंकर. मार्गी लागले अतिपवित्र चिदंबराचे पुण्यस्थान. तयांचे घेऊनी दर्शन पुढे करावे मार्गक्रमण. श्रोती होऊनी सावधान श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची. ज्यांची ख्याती सर्वत्र विद्याधनाचे माहेर. अलिप्तपणे संसार करोनी काळ क्रमिताती. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिव आराधना करीती कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहोन संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. तियेसी झाले गर्भधारण आनंदले उभय त्यांचे मन. जो साक्षात उमारमण तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्रे घडीमोडी. तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाललीला. पाहुणे जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटतसे. पुढे केले मौंजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निघंट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणिले. मृत्तिकेचा गज करून पूजा करीती यजमान. यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यांसी सांगती. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊन तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. बाळपयपणी ऐसी कृती पाहोनी सर्व आश्चर्य करीती. हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जग उद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट तयांसी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांसी सांगून दाद आपली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणतील जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांसी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला वरीत निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. ओपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचने ठेवी निर्धार निरोप तुझ दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजींचे राज्य गेले. ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मभरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. धूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी. ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणूनी. तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रगटले. अमृता समान रसाळ कथा ऐकता पावन श्रोता वक्ता. करोनी या एकाग्र चित्ता अवधान द्यावे श्रोते हो. पुढले अध्यायी कथन बाळाप्पा करील जपध्यान. तयाची भक्ती देखोन स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रगटली. सदा कृपेची साऊली आम्हावरी करोते. मागणे हेची स्वामींप्रती दृढ इच्छा माझे चित्ती. शंकराची प्रेमळ प्रीती
दास विष्णूवरी असोते इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशम अध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः। मागले अध्यायी वर्णिले बाळाप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे। तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताती। तेथे आपुला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय, फिटेल सर्व ही संदेह श्री सद्गुरु कृपेने। परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत, गणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी। तेथे आपण जाओनी बैसावे हो अनुष्ठानी, श्री गुरु स्वप्नी येवोनी सांगती तैसे करावे। मानला तयांसी विचार निघाले तेथुनी सत्वर, जवळ केले गणगापूर परम पावन स्नानते। कामना दरोनी चित्ती सेवे करी सेवा करीती, जेथे वाहे भीमरती स्नान करीती भक्तजन। पुत्र कामना धरुनी चित्ती आराधिती नृसिंह सरस्वती। दरिद्री धन इच्छिती रोगी जन आरोग्य, कोणी घालिती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजना, कोणी करीती गंगा स्नाना नमस्कार घालिती कोणी। तेथील सर्व सेवे करी नित्य नियमे 2 प्रहरी, मागोन या माधू करी निर्वाह करीती आपुला। बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले, नृसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिले। प्रातःकाळी उठवणी संगमावरी स्नान करोनी, जपध्यान आटोपवणे मागुती येती गावात। सेवेकऱ्यांबरोबरी मागोन या माधू करी, भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते। माध्यान स्नान करोनी पुन्हा बैसत जपध्यानी, अस्त जाता वासरमणी संध्या स्नान करावे। करोनी या संध्या वंदन जप आणि नामस्मरण, रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते। बाळप्पा ते गृहस्थ आश्रमी संतती संपत्ती सर्वसदनी, परान्न ठावे नसे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती। सद्गुरु प्राप्ती करिता सोडूनी गृह सुतकांता, शीतोष्णाची परवान करिता आनंद वृत्ती राहती। पंचपक्वान्ने सेविती घरी येथे मागती माधुकरी, मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय। शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास, परितयांचे मानस कदा उदास नव्हेची। अय्या राम सेवे करी राहत होते गणगापुरी, त्यांनी देखुनी ऐसे परी बाळाप्पासी बोलती। तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी, जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी। बाळाप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले, पोट भरवूनी जेवले परी संकोच मानसी। जाणे सोडिले त्यांचे घरी मागोन या माधुकरी, जाऊन या संगमावरी जोळी उदकी बुडवावी। आणून या बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला। ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश, निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली। घरदार सोडिले वनिता पुत्रा त्यागिले, अतितर कष्ट सोशिले सद्गुरु कृपा नोहेची। हीन आपुले प्राप्तन भोग भोगवी दारुण, पहावे श्री सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची। ऐसा विचार निशिदिनी येती बाळाप्पाचे मनी, तथापि कष्ट सोसूनी नित्य नेम चालविला। 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 यतिमूर्ती, येऊन या दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे। 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊन या आज्ञापी। अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे। पाहोन या ऐसे स्वप्न मनी पावले समाधान, म्हणती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की। अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत, तव तयासी एक पत्र शय्ये खाली सापडले, त्यात लिहिली एक ओळी करू नये उतावळी। ऐसे पाहोनी त्यावेळी विचार केला मानसी, आपण केले अनुष्ठान परितेन जाहले पूर्ण, आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा। मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी, वृक्षात तळी ठेवूनी वस्त्रासी गेले स्नान करावया। परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला। तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले, ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे। त्या दिवशी ग्रामा भीतरी पक्वान्न मिळाले घरोघरी, बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला। अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी, उत्तम शकुन तयांसी मार्गावरी जाहले। चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळाप्पा पोचले येओनी नगरी रम्य देखिली। जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती, तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र। तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी, गीत गाओनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती। दूरदेशीचे ब्राह्मण वैश्यादिक इतर वर्ण, स्वामी महिमा ऐकोन दर्शनाते धावती। तयांची जाहली गर्दी यात्रा उतरे घरोघरी, नामघोषे ते नगरी रात्रंदिन गजवजे। राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत, तेसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना कारणे। कानपाठे नाथपंथी संन्यासी फकीर यती, रामदासी अघोरपंथी दर्शना येती स्वामींच्या। कोणी करीती कीर्तन गायन आणि वादन, कोणी भजनी नाचोन स्वामी महिमा वर्णिती। तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान।
प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले, प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. पुण्यपावन देखोन नगरी बाळाप्पा तोषले अंतरी, पूर्वपुण्यतयांचे पदरी जन्म सार्थक जाहले. बाळाप्पा होऊन सेवे करी स्वहस्ते करील श्रीचाकरी, ती मधुर कथा चतुरी पुढीले अध्यायी परिसावी. जयाचा महिमा अगाध जो केवळ सच्चिदानंद, विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मवरी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत एकदशो अध्याय गोडहा. शुभम भवतु. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. करावया जगत उद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. गत अध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहोनी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी. बाळाप्पाचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी. ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल. परी दर्शन घेतल्या विण आज करू नये भोजन. बाळाप्पाचे तनमन स्वामी चरणी लागले. दर्शन इच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊनी हाती. गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुहास्यवदन श्री स्वामी मूर्ती पाहुन. बाळाप्पाने धावून दृढ चरण धरियेले. कंठ सद्गतीत जाहला चरणी भार ठेविला. क्षणे कमी पण विसरला परमतोषला मानसी. गंगा मिनली सागरी जैसे तरंग जला भीतरी, तैसे बाळाप्पा ते अवसरी स्वामी चरणी दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा कमल पुष्पन सोडी सहसा, स्वामी चरणी बाळाप्पा तैसा दृढ जडला स्वभावे. येवोनिया बाणावरी श्री चरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळाप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. धन्यता मानोनी मनी बाळाप्पा निघाले तेथुनी. परितयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्यासवे एक जहागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना. बाळाप्पा दर्शन करून आले बिराडी परतून. जहागीरदारे नैवेद्य काढून बाळाप्पा हाती दिला. म्हणती जाऊन स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणोनी तयांसी बाळाप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण. मार्गी तयांसी वर्तमान विदित एक जाहले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात. राज आज्ञे वाचुनी तेथ प्रवेश कोणाचा न होय. ऐसे ऐकुनी वर्तमान बाळाप्पा मनी झाले खिन्न. म्हणती आज नैवेद्य अर्पण आपल्या हस्ते नोहेची. मार्गावरुनी परतले सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातः काळी उठवून षटकर्माते आचरून घेओनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्रीशंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य. माध्यान्नी येता आदित्य जप अनुष्ठान आटोपावे. करी जोळी घेओनी श्री स्वामींजवळ येओनी. मस्तक ठेवोनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागोन या माधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले. सोळाप्पा आदी करोन सेवे करी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण वावे सेवे करी इच्छा बाळाप्पाचे अंतरी. सुंदरबाई चिये करी अधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी. आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बाळाप्पा मनी आनंदला म्हणे सुदिन आज उगवला. सद्गुरु सेवेचा लाभ झाला जाहले सार्थक जन्माचे. बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय बहु स्वामींसी ऐसा अभिमान तियेसी. गर्व भरे इतरांसी तुच्छ मानू लागली. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होतसे. हे बाळाप्पानी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण. एक चित्त सर्व केले. कुठेही असता समर्थ पूजाधिक वावया यथार्थ. तत्संबंधी सर्व साहित्य बाळाप्पा सिद्ध ठेविती. समर्थांच्या येता चित्ती अरण्यातही वस्ती करीती. परी तेथेही पूजा आरती नियमे करीती बाळाप्पा. बाळाप्पांची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामींप्रती. दृढ भाव धरोनी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाची या शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणवरी. बेंबी मधून या रक्त वाहत असे दिवस रात्र. तया दुःखे विवळ होत म्हणती कैसे करावे. तया दुःखे विवळ होत म्हणती कैसे करावे. भोग भोगिला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून. पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळाप्पासी यावे मरण. विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी वावी लिखित विधीचे. आजवरी बहुतांपरी बाळाप्पा करी चाकरी. तयांचे अंतरपरी स्वामी मयन जाहले.
प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करूनी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहोनी एके दिवशी बाई नवी समर्थांसी आपण सांगुनी बाळाप्पासी शंकर पूजनी वर्जावे. ऐशी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करीती. परी बाळाप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाणं. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन तया माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भट्टजीने. समर्थांचा पूर्ण भक्त चोळाप्पा नामे विख्यात. तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामींपुढे भक्तजन ठेविती द्रव्याधिक आणून. ते सुंदराबाई उचलोन नेत असे सत्वर. त्यामुळे चोळाप्पा प्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती. बाळाप्पामुळे म्हणती नुकसान होते आपले. तेव्हा जामात स्वशुर उभयता करीती विचार. बाळाप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. बाळाप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन करीतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी माझा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थांसी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळाप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथ करीतसे. तेव्हा निरुत्तर जाहला ऐसा उपाय कुंटला. मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुसिले वर्तमान बाळाप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकून कापट्य मनी आणले. म्हणे जावया आपणासी समर्थन देती आज्ञेसी. तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा घ्यावी आपण. तयांचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहूनी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. तेथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला. महाराज आता बाळाप्पाला न सोडतील निश्चय. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती. कैसा दूर तया प्रती करीतील यती दयाळ. जो केवळ दयागन भक्त काज कल्पद्रुम. विष्णू शंकर दोघे जण तयांसी शरण सदैव. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत 12 अध्याय गोरहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. शुभम भवतु. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले. 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळाप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा. मजहुनी तया बाळाप्पा प्रिय असे जाहला. वर्तले ऐसे वर्तमान बाळाप्पा एक निष्ठा धरून. स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीतसे. स्वयंपाकादी करावयासी लज्जा वाटतसे त्यासी. तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला. अनेक उपाय करून शुद्ध केले बाळाप्पाचे मन. स्वामींविणे दैवत अन्य नसेची थोर याजकी. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ. तिने सेवेकरांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकारे बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता ती येचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळाप्पा ते उठविले. श्रींते धरून या करी घेऊन गेले बाहेरी. पाहून या ऐशी परी बाई अंतरी कोपली. म्हणे याने येऊन स्वामी केले आपणा अधीन. माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला. तैपासूनी बाळाप्पासी त्रास देत अहर्निशी. गाराणे सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्य आशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझी समर्थ. राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोणे भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनात विचार येतात त्वरित. सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर. म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. बाळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापाशी. बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकुनी उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार. परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे.
ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे. जबाब दिदला चोळाप्पाने, बाळाप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकोन जमादार परतोन, नृपमंदिरी येवोन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकुनी कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढून तयास दुरी करावे राणी म्हणतसे. पहिलेच होते बाईच्या मनी, साह्य झाली आता राणी. सुंदराबाईचा गगनी हर्ष तेवान समावे. चोळाप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी. धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होतसे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींच्या जवळी. तयाची करून या जोळी समर्थ करे घेतली. अल्लक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वांना आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून. न लागता एक क्षण 100वर गणती झाली. जोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळाप्पा तुझे फिटले रेन स्वस्त आता असावे. पाहोन या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. तयासी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान. राणींच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामींजवळी पातले. त्यांनी उठवून चोळाप्पासी आपण बैसले स्वामींपाशी. चोळाप्पाच्या मानसी दुःख फार झाले. स्वामींकुणे वस्तू येती त्या शिपाई उचलिती. चोळाप्पा ते काही न देती ने तरी घेती हिरवणी. चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागवोनी दुष्टोत्तरी ताडण करी बहुसाल. ते ऐकोनी बाळाप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी. ऐसा केला विचार जाहली असता रात्र. बाळाप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. आपली आज्ञा घ्यावयासी बाळाप्पा येतो या समयासी. अंतरज्ञानी समर्थांसी तात्काळ विदित झाले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाखविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तोच त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत. हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळाप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरेती कोणासी मानी नाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार कोरोनिया दाविती. जे कोणी दर्शना येत त्यासी बाई द्रव्य मागत. धनधान्य साठवित ऐशा प्रकारे करोनी. बाईचे कृत्ये दरबारी विदित केली थोर थोरी. बाईने राहावे दुरी श्रीचरणांपासून. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे. परी राणीसी बियोनी कैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईस बांधी फौजदार. बाई करी शोक फार घेत उर बुडवणी बडवणी. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्तीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामींची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनयमन व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळाप्पा बोलले तयांसी द्रव्याशा नाही आमासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून. करविले श्रींनी उद्यापन हिशोप जपाचा घेतला. बाळाप्पाने चाकरी एक तपसरासरी केली उत्तम प्रकारी. समर्थाते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापी बाळाप्पा राहत. श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहुनी. जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळाप्पा श्रेष्ठ. तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळाप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित. स्वामी चरित्र सारामृतात चरित्र सार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोती होऊनी सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपान करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. उडले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देवोनी चित्ता. जेणे निवारे सर्व व्यथा पाप राशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती.
इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशो अध्याय गोढः इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदश अध्यायः श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभं भवतु। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वते नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः। जय जयाजी करुणागना, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परमपावना, दीनबंधो जगद्गुरु। आपुल्या कृपे निश्चित त्रयोदश अध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरित्र सारामृत आता पुढे वदवावे। आपुल्या कथा वदावया बुद्धी देई स्वामी राया, चरित्र ऐकोनी श्रोतया संतोष हो बहुसाल। कैसी करावी आपुली भक्ती हे नेणे मी मंदमती, परी प्रश्न करिता श्रोती अल्पमती सांगतसे। प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी द्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी। प्रातःकर्मे आटोपोनी मग बैसावे आसनी, भक्ती धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त। एकाग्र करोनी मन गालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी। धूप दीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे। नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या षोडश उपचारे पूजन करावे सद्भावे करून। धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा, जोडून या दोन्ही कर उभे राहावे समोर। मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र नाम मंत्र श्रेष्ठ पै। अजानुबाहू सुहास्य वदन काशाय वस्त्र परिधान, भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजिरी। मग करावी प्रार्थना जय जयाजी अगहरणा, परात्पराय कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या। जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु। सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया, भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी। तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन, तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै। तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी। करता आणि करविता तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय। जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र, तुझ लागी आदी मध्याग्र कोठे नसे पाहता। असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा। वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे, विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही। मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती, सहस्त्रमुख ही निश्चिती शिणला ख्याती वर्णिता। दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे। आता इतकी प्रार्थना आणा विजी आपुल्या मना, कृपा समुद्री या मिना आश्रय देईजे सदैव। पापताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन, इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे। दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैलतीर, वदनामत्तरणी साचार प्राप्त हो मजला ते। आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुली नाना न बाधोत तुझ्या कृपे। किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रकटोपई। शांती मनी सदा वसो वृथा अभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी। भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नसो वासनाया मनाते। सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने होवो हा सुगम दुर्गमजो भवपंथ। व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता सत्ते विजयी सर्वदा। आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन, इतके द्यावे वरदान कृपा करुनी समर्था। असोन या संसारात प्राशीन तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी। ऐसी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोषोनी तत्वता वरप्रसाद देतील। गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाण उपोषण सोडावे। तेने वाढेल बुद्धी सत्य सत्य हे त्रिशुद्धी, अनुभवाची प्रसिद्धी करिता ती स्वामी भक्त। श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे। ब्राह्मण क्षत्रियादिका लागुनी मुख्य जप हाच सुवर्णी, स्त्रियांनीही निशिदिनी जप याचा करावा। प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था। स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील, कैसी करावी स्वामी भक्ती हे नेणे मी मंदमती। परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै। आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची। दंभे षोडशोपचारे पूजिता परिप्रिय नवेची समर्था, भावे पत्रपुष्प अर्पिता समाधान स्वामींते। जय जयाजी आनंद कंदा, जय जयाजी करुणा समुद्रा। विष्णू शंकराची या छंदा कृपा करोनी पुरवावे। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकुत भाविक भक्त चतुर्दश अध्याय गोढः। शुभं भवतु। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज
श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. न लगे करणे तीर्थाटन हठयोगादिक साधन वेद अभ्यास शास्त्र ज्ञान मोक्ष साधना कारणे अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नुरेची वर्तत असता संसारी स्वामी पद आठवी अंतरी तया तया भवसागरी निश्चय तारिती समर्थ सर्व कामना पुरवोन अंती दाविती सुरभवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देहे मंगळ वेळे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्त वेडा म्हणती तयांसी आपुली व्यावी प्रख्याती हे नसेची जयांच्या चित्ती स्वेच्छे वर्तन करीती काही न जाणती जनवार्ता कोणासी भाषण न करीती कवणाचे गृहान जाती दुष्टोत्तरे जन ताडिती तरी क्रोध न येची शीतोष्णाची भीती नसे जयांच्या चित्ती सदा अरण्यात वस्ती एकांतस्थळी समर्थ सुख दुःख समान सदा तृप्त असे मन लोकवस्ती आणि वन दोन्ही जयासारखी परमेश्वर रूपयती ऐसे जयांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयांते त्यावेळी मंगळ वेढ्यात बसाप्पा तेली राहत दारिद्र्ये पिढीला बहुत दीन स्थिती तयाची बसाप्पा व्यवसाय करी पुरे नते पडे माझारी 18 विश्वे दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना तो एके दिनी फिरत फिरत सहजवना माझी जात तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटकशय्या करोन तियेवरी केले शयन ऐसे नवल देखोन लोटांगण घाली तसे अंतरी पटली खूण यती ईश्वरांश पूर्ण म्हणूनी सुखे शयन कंटकशय्येवरी केले अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडो नियास्तविता झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायका कृपागना भक्त पालका पापताप आणि दैन्यहारका विश्वपते जगद्गुरु पाहोनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती वरदहस्त ठेविती तात्काळ मस्तकी तयाचे बसाप्पाचे श्रीचरणी मन जडले तै पासोनी राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात ऐसे पाहुनी हासत कुटील जन तयाते वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडला घरदार विसरला वेडा झाला निश्चय मग बसाप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता करी तसे आकांता म्हणे घर बुडाले आधीच आम्ही निर्धन परी मोलम मजुरी करोन करीत होतो उपजीवन आता काय करावे बसाप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडले संसारासी वेड का लागले परी बसाप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादा न भीत नसे चाड कोणाची ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान ते होऊनी सावधान चित्त देऊनी ऐकावे एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी 2 प्रहरी होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नानापरी मार्ग न दिसे त्या माझारी चरणी रुतती कंटक परी बसाप्पाची चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला बसाप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहात तो दिसत सर्पमय पाहोनिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलिता समर्थ बसाप्पा कर जोडोनी त्वरित करी घेओनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळोनी सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी तेथे आपले अंगवस्त्र बसाप्पा सोडूनी पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतःकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे आनंदोनी मानसी बसाप्पा गेला गृहासी वर्तमान सांगता कांतेसी तेही अंतरी सुखावे कृपा होता समर्थांची वार्ता नुरेची दैन्याची याविषयी ही बसाप्पाची गोष्ट साक्ष देत असे असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे पापताप आणि दैन्य ज्यांचे दर्शने निरसोन जायते पद रात्रंदिन प्रेमे विष्णू शंकर ध्याती पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र मन करो निया स्थिर
सादर होऊनी ऐकावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत पंचदशो अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. भक्तजन तारणार्थ यती रूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठीत यांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहते. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी. तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामींते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईन. यासी 7 दिवस झाले काही अनुभवान आले. तो नवल एक वर्तले ऐका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करीती त्यात. आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती बोलावणे पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापाशी. फिर्याद होता अब्रूसी बट्टा लागेल आमच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही काही कर्ज झाले. निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. उभयतांनी ते मानिले तत्काळ तयापरी केले. तो नवल एक वर्तले ऐका सादर होऊनी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा जाहला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. पंडिते ऐकुनी वर्तमान आनंद झाला त्या लागून. हरिभाऊने भेटून वृत्त निवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयांसी जाऊ आता दर्शनासी. वार्ता ऐकुनी उभयतांसी चमत्कार वाटला. ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य. ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. परी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती. आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती. मुखपाय ता नयन पाती न लवती तयांची. तेव्हा समर्थे तयांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गासी आणिक मंत्र दिधले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांसी 3 श्लोक दिधले. मंत्र म्हणून ते ऐका. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिधला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाल. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवाहा. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी. त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊचे तनमन स्वामी चरणी दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईचे. हरिभाऊच्या मनासी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता. गोड न लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करवणी अर्पावया स्वामी चरणी आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी पाहोन या डोळे भरी. माथा ठेवला चरणांवरी बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा दिधल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणसी तू माझा सुत झालासी आता निश्चिंत. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कफनी जोळी समर्थे तयांसी दिधली. ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधोनी राहावे. धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज.
नको करू अन्य काज, जनवचना लावावे. जाऊनी आता सत्वर, लुटवी आपुला संसार. लोभ मोह अणुमात्र, चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकोनी ऐशी, आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी, साधू वेश घेओनी. सद्गुरूने मस्तकी हस्त, ठेविता झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सुत, धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूंचा उपदेश होता, तत्काळ गेली भवव्यथा. उपरती झाली चित्ता, षडविकार निमाले. बहुत गुरु जगी असती, नाना मंत्र उपदेशिती. द्रव्य प्राप्तीस्थ निश्चिती, ढोंग माजविती बहुत. तयांचा उपदेश न कळे, आत्मरूपी मन न वळे. सत्यज्ञान काही न कळे, मन न चळे प्रपंची. तयांसी न म्हणावे गुरु, ते केवळ पोट भरू. भवसागर पैल तिरू, उतरतील ते कैसे. तैसे नवेची समर्थ, जे परमेश्वर साक्षात. मस्तकी ठेविता वरद हस्त, दिव्य ज्ञान शिष्यांते. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणांसी बोलाविले. संकल्प करोनी ठेविले, तुळशी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्याची कांता. ती करी बहुत आकांता, घेत उरबडवोनी. म्हणे जोडून या कर, लुटविता तुम्ही संसार. हा नवे परवा विचार, दुःख लागेल भोगावे. आजवरी अब्रूने, दिवस काढिले आपण. परी आता अवलक्षण, आपणा काय आठवले. हासतील सकल जन, धिक्कारतील पिशून. उपास पडता कोण, खावयाते घालिल. अल्पवयी आपणासी, बुद्धी सुचली ते कैसी. त्यागोनिया संसार सुखासी, दुःख दोही का पडता. संसार सुख भोगोन, पुढे येता वृद्धपण. मग करावे मोक्ष साधन, सेवावे वनत पार्थ. आपुल्या वडिलांची थोरवी, मना माझी आणावी. त्यांची कीर्ती मिळवावी, उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडोनी, जाऊनी बसाल जरीवनी. तरी मग सांगा कोणी, मजलागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण, अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून. आपण वाहिली असे आण, स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे, तूही घरदार सोडावे. मज समागमे फिरावे, भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखा आसक्त, मी असेजी सत्य सत्य. संसारी मन विरक्त, माझे न होयक दाही. आता जरी आपण संसार टाकीला लुटोन. हे केले महत्पुण्य, ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे, सर्वस्व धर्म करावे. यासी काय पुण्यकार्य म्हणावे, पाप उलटे होतसे. विनविते जोडोनी कर, अद्यपि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार, सोडोनी द्यावा प्राणप्रिया. ऐसी तियेची उत्तरे, ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे, करी तसे तियेचे. परी तारेच्या चित्तात, षडरूपू होते जागत. संसाराचे मिथ्यत्व, तिये लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिनी, त्यांनी तिजला झडपोनी आपणाधीन केलेसे. त्या योगे सद्विचार, तिये सिन सुचे अनुमात्र. धरोनी या दुराग्रह, स्वामी सुता बोधी तसे. षडविकार त्यागोनी, रतला जो स्वामी चरणी. दृढ निश्चय केला मनी, संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार, तेही लुटविले समग्र. तिये दिधले शुभ्र वस्त्र, परिधान करावया. आत्मलिंग समर्थे, स्वामी सुता ते दिधले होते. त्या पादुका स्वहस्ते, मठा माझी स्थापिल्या. कामठी पुऱ्यात त्या समयी, मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी, मठा माझी राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत, गुरु आज्ञेने झाले विरक्त. परिजन त्या ते निंदित, नाना दोष देवोनी. पूर्वजन्मी तप केले, आणि फळ प्राप्त झाले. सद्गुरु चरणी विनतले, सर्व फिटले भवदुःख. धन्य धन्य स्वामी माऊली, सुतावरी कृपा केली. त्यांच्या करुणेची सावली, विष्णू शंकरावरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक परिसोत, षोडशो अध्याय गोढहा. शुभम भवतु. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज, श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर, प्रख्यात जे मुंबई शहर. तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. षडविकार जिंकिले, संसाराते त्यागिले. रात्रंदिन रत झाले, स्वामी भजने सुखाने. स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती, तेने हरली संस्कृती. गवणाची नाही भीती, सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन, त्यांची या चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसाय अन्य, स्वामी सुत नेणती. संसाराते सोडून, बैसलले गोसावी होऊन. हे पाहुनी कित्येक जण, हासतातीत यांते. परी त्याचा विषाद चित्ती, स्वामी सुतन मानिती. अंगी बाणली पूर्ण विरक्ती, विषयासक्ती नसेची. स्वामी सुताची जननी, काकूबाई नामे करोनी. तिने हे वृत्त ऐकोनी, दुःख केले अनिवार. मोहावरती सापडले, मायावश जे झाले. त्यासी प्रपंचा वेगळे, गोड काही न लागेची. पुत्र वात्सल्ये करोन पाही, शोक करीत काकूबाई. मुंबईत लवलाही, सुताजवळी पातल्या. गोसावी निजसुता पाहुनी, वक्षस्थळ घेती बडवणी. अंग टाकी येले धरणी, बहुत आक्रोश मांडिला. निजमातेचा शोक पाहुन, दुःखीत झाले अंतःकरण. तिये लागी सावरून, धरिले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मास आलो, सद्गुरु पायी विनटलो. जन्म मरणाते चुकलो, मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तुगे जननी, मज लागी प्रसवोनी. मान्य झाली सत्रिभुवनी, काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामी सुत, मातेचे समाधान करीत.
मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी. परी त्याच्या या गोष्टी तियेसी गोड न लागती. म्हणे याची भ्रष्टमती खचित असे जाहली. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणे केली. याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती. तयांची घेऊन भेटी विचारावी काही युक्ती. ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य. ऐसा विचार करो निपोटी दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. होऊन या दिनवदन करीती विनंती कर जोडोन. म्हणती सर्वज्ञ आपण उपाय यासी सांगावा. ऐकून या देव मामलेदार हासोनी देती उत्तर. त्यासी पिशाच लागले थोर माझेनी दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतःकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. म्हणे ज्याने वेळ लावले त्यांचीच धरावी पाऊले. येणे उपाय आपले कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जहाले. मठ होता कामठीपुऱ्यात तेथे जागा नवती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनेने. निस्सी म्हणजे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत. कुटील जन त्याते हासत. ढोंग अवघे म्हणती हे परिनिंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिती. श्री चरणांविण आसक्ती अन्य विषयावरी नसे. जननिंदा करीताती अनेक प्रकारे दूषण देती. परिशांत चित्ते त्याप्रती उपदेशिती स्वामीसुत. जे अहंकारे बुडाले सत्यपथ आचरण चुकले. नित्य कार्याते विसरले मोहे पडले भव झाली. ऐसे जे का मूढजन ते भक्ता देती दूषण. परी तेणे अंतःकरण दुःखित नोहेत यांचे. तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामीसुता. परी तयांच्या चित्ता दुःख खेद नसेचे. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान. या नगरात सांप्रत स्वामीसुत स्वामी भक्त गोसावी होऊनी राहत महाज्ञानी असती जे. एक वार पहावे तयांसी इच्छा झाली नानांसी. मग कोणे एके समयासी मठा माझी पातले. पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लावी येले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. ऐसे कितेक सज्जन स्वामी सुते शिष्य करून वाढविले महात्म्यपूर्ण श्री समर्थ भक्तीचे. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हासू आले समर्थांसी. पाहोनिया स्वभक्तासी परमानंद जाहला. अक्कलकोटी स्वामी सुत श्री सन्निध भजन करीत. कीर्तनी आनंदे नाचत लोकलज्जा सोडोने. लोकापवादाचे मानी भय तो भक्ती करील काय. प्रेमानंद चित्ता नोहे भजनी मन लागेना. त्रिविध जन नाना रीती निंदास्तुती करीताती. खेदानंद मानिता चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंह नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे. ऐसे स्वामी सुताचे मत परी दिसे आधार रहित. सत्यासत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरून कामना कोणी येताची दर्शना. त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातली खूण सांगती. ऐकोनी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीची ये आज्ञे वाचुनी दर्शन नोहे कोणा लागुनी. ऐसे वर्तमान ऐकोने खिन्न मनी स्वामी सुत. स्वामी दर्शन घेतल्या वीण तोन सेवी उदकांना. ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ वचन. जे करुण रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने. हा समर्थांचा निस्सीम भक्त आनंदे भजनी नाचत. समर्थ दर्शनाची धरित दृढ इच्छा अंतरी. सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया आणावे. ऐसी राणीची आज्ञा होता. सेवक धावले तत्वता. प्रार्थोनिया स्वामी सुता मंदिरा माझी आणिले. पाहोनिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसी. धावोनिया वेगेसी मिठी चरणी घातली. सद्गदित अंतःकरणी चरणक्षाळीले नयनाश्रूंनी. देहभान गेला विसरोने स्वामीपदी सुखावला. बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवसी. मग तयाच्या आनंदासी पारावार नसेची. निज सुता ते पाहोनी आनंदले समर्थ मनी. कर फिरविला मुखावरोनी हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. त्यात होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहुन दूषित होय त्यांचे मन द्वेष पूर्ण करीताती. काही उपाय करून फिरवून समर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती.
स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन, पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. ऐशी वेळ साधोनी समर्था सांगितले दुर्जनी, स्वामी सुताची हे करणी योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण पायी खडावा घालून. हा नाचतो काय म्हणून आपला अपमान करावया. परती आणि निजसुत समान लेखिती जे सत्य, जे सर्वांसी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्याते. आता खडावा काढूनी मग नाचावे त्वा भजनी, ऐशी आज्ञा सुता लागुनी केली समर्थे त्यावेळी. तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून, स्वामी सुताचा अपमान केला ऐशा प्रकारे. पाहून या ऐशी परी खिन्न झाला सुत अंतरी, काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला. मरणाहुनी परम कठीण दुःख देतसे अपमान, उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर. तयाचे होते जे वैरी ते आनंदले अंतरी, म्हणती मोडली खोड बरी अभिमान उतरला. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडोनी त्वरित, नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. अपमान दुःखे दुखावला अंतरी बहु खिन्न झाला, परतोनी नाही आला जन्मभरी अक्कलकोटे. स्वाभिमानी जो नर त्याचे दुखविता अंतर, ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जाचत असे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी, तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थांते. म्हणे कृपा करून या सुताते आणावे या ठाया, कृपादृष्टी पाहून या आरोग्य तया करावे. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी, म्हणती सुताते सत्वरी मज सन्निध आणावे. परी सुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी, अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदीन सलतसे. सेवे करी परतून आले समर्थांते वृत्त कथिले, आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ त्यासी घालोनी पेटीत, घेवोनी यावे त्वरित कोणीतरी जाओनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही, दिवसंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य, तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता, तो समजला स्वामी सुता. परी तोन आला अक्कलकोटा, जीवित परवान केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस, केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. त्या समयी मुंबईत तयाचे जे शिष्य होते त्यांची झाले दुःख अमित, शोक सागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी, बैसले स्नान करोनी परी गंधन लाविती. भोजनाते न उठिती धरणीवरी अंग टाकिती, भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकिती. कोणासंगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर मुंबईहुनी आली तार, श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी, जैनन पडे काकूबाईसी पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती आकांता, तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते. सुत आपला भक्त असोन अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी ओढून बळेची मगनेला. पुत्र शोके करून दुःख करी रात्रंदिन, समर्थ तियेचे समाधान परोपरी करिताती. नरजन्मा येऊन सत्य भक्ती केली एकनिष्ठ, केले जन्माचे सार्थक परमपदा पावले. उंच नीच भगवंती नसे काही निश्चिती, ज्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेथेची. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भोगोदधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती सेवेकरी समर्थांते. ते कथा रसाळ अत्यंत वळणील पुढील अध्यायात. श्रोते होऊनी सावध चित्त अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्तपाला, जय जयाजी परममंगला, विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. भाविक भक्त परिसोत सप्तदशो अध्याय गोरहा. शुभम भवतु. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिताते समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना.
जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी, अधिकारू नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागून. लपवून ठेविले वितेसी ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिधान, त्याचे शरीरी असमाधान क्रोश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापाशी, एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. बाळ चालले वाळोनी यासी अमृत दृष्टीने पाहुनी, निरोगी करावे जी स्वामी बाई नवी समर्थांते. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेवू घाल यासी, आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. याप्रमाणे बाई करिता दादासी आली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केज गाव मोगला इथं तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ती म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करा यासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशांत शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी. परी आज्ञा देतील समर्थ तरी पाठवीन मी सत्य. मग समर्थांजवळी येत घेऊन या दादासी. समर्थे वृत्ते ऐकोन म्हणती द्यावे पाठवून, बाळ जरी आहे अज्ञ तरी सांभाळूत यासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुर उत्तरे, दादासी पाठवणे नाही बरे वर्जावे आपण सर्वांते. समर्थ तियेसी बोलले त्यात तुमचे काय गेले, आमासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले केजे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यां सांगाती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचाऱ्यांसी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवांजवळी दादासी नेत मंडळी. जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तात्काळ. दादासी करून गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यासी द्यावी कफनी जोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी, गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता, नकार म्हणेची सर्वथा न रुचे चित्ता त्याचिया. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी. शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटी पाठवले. दादास घेऊन सत्वरी श्री सन्निधा आले टाळकरी. तेव्हा दादा घेऊनी तंबुरी भजन करिता आनंदे. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणूनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवे करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रकटला ज्ञान सविता अज्ञान गेलेलं याते. दादा भजनी रंगला देहभानही विसरला. स्वस्वरूपी लीन झाला सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून, जहाळे तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुनी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रती वेड खचित लावले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता, दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणोनी. समर्थ बोलले तियेसी जे बरे वाटेल आम्हासी तेच करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावे बनवून, टाकीला आपण मारून इतुकेच पुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थांसी क्रोध आला. गाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडला अनर्थ. नाना अपशब्द बोलत बाळ पिटीत स्वहस्ते. परस्परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कफनी जोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी करुणा भाकी पदर पसरे. विनवी तसे नानापरी शोक करी अपार. समर्थांसी हासू आले अधिकची कौतुक मांडले. दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी, अनुसूया तुझी माता तिजपासी भिक्षा माग आता. अवश्य म्हणोनी तत्वता जननी जवळ पातला. ऐसी बाईने पाहुनी क्रोधाविष्ट अंतःकरणी. म्हणे तुझी हे करणी लोकापवादा कारण. भिक्षांना आपण सेवावे हे नवेची जाण बरवे. चाळे अवघे सोडावे संसारी व्हावे सुखाने. ऐकोनी मातेची उक्ती दादा तिजप्रती बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासोनी. पुत्राचे ऐकोन वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली. ते दादा बुवा सांप्रती मुंबई माझी वास्तव्य करीती. काकूबाई अक्कलकोटी बसताती आनंदे. कलियुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष. ऐसे बोलले स्वामीदास येथे विश्वास धरावा. दोघा बंधूंचे ऐसे वृत्त वर्णिले असे संकलित. केला नाही विस्तार येथ सार मात्र घेतले.
जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैसेची दादा बुवा सत्य भुवरी जगद उद्धारार्थ विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशो अध्याय गोडहा. शुभम भवतु. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेणे होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. सच्चरित्र श्रवण करिता परमानंद होय चित्ता. ओळखू ये सत्यासत्यता परमार्थ प्रपंचाची. या नरदेहा येऊन काय करावे आपण. तेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंथ. ज्यासी वनिती भले सज्जन ज्या मार्गे गेले. सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जया. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेणे होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. सच्चरित्र श्रवण करिता परमानंद होय चित्ता. ओळखू ये सत्यासत्यता परमार्थ प्रपंचाची. या नरदेहा येऊन काय करावे आपण. तेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंथ. ज्यासी वनिती भले सज्जन ज्या मार्गे गेले. सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त. नाना योग अभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हटयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरोन शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी देखिले अनेक तापसी. जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले. एक सूर्यमंडळ विलोकिती एक पंचाग्नी साधन करीती. एक वायू भक्षिताती मौन धरिती किती एक. एक झाले दिगंबर एकी केला ऊर्ध्व कर. एक घालती नमस्कार एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहोन शिष्या सांगती गुह्य ज्ञान. एक करीती तीर्थाटन एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले ज्ञान तयांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. हठयोग परम कठीण कैसा करावा साध्य आपण. ये विषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरुनी पोटी. आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी. नृसिंह सरस्वती दर्शनासी येती कळले समर्थांचे. जाणिले त्यांच्या हृदगतासी अंतरा माझी आधीच. सन्मुख पाहोनी तयांना आज्ञाचक्र भेदातला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली साची. स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ असो झालिया काही वेळ. समाधी उतरोनी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले जडकरी. सद्गदित झाले अंतरी हर्षपोटी न समावे. उठोनिया करीती स्तुती धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस हटयोग साधन करायास. केले बहुत सायास परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली तेणे माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोनी येती. तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयांना. बहुत धर्म कृत्ये केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहोनिया. पाहोनी नृसिंह सरस्वतींचे समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळोनी. तियेसी द्यावे सोडोनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभुवनी अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामनी. नृसिंह सरस्वती स्वामी असुनी विपरीत केवी करतील. परी अंतरीची खूण यती तात्काळ जाणोन. पाहो लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. सिद्धी करोनी प्रसन्न वाढवले आपले महिमान. तेची वार योषिते समान अर्थ स्वामी वचनाचा. असो तेव्हा पासोनी सिद्धी दिदिली सोडोनी. येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यांचीही ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. ऐशे सत शिष्य अनेक श्रीकृपेने ज्ञानी विशेष. ज्यांनी ओळखिले आत्मस्वरूप महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला. करी नग्न तलवार घेऊन आला श्रींसमोर. घालोनी साष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थित. स्वकार्य चिंतोनी अंतरी
खडग दिदले श्रींच्या करी, म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर, त्याचे पाहुनी कर्मघोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी, तर वडाचे झाडावरी, तलवार दिली टाकूनी. वासुदेवराव पाहोनी, खिन्न झाला अंतःकरणी, समर्थांते आपुले करणे, नावडे सर्वथा म्हणतसे. कार्य आपण योजिले, ते शेवटान जाय भले, ऐसे समर्थ दर्शविले, म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष, खडग घेऊनी तैसेच, आला परत स्वस्थानास, झेंडा उभारला बंडाचा. त्यात त्यासी यश आले, सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपात्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त, तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात, राजाश्रीत सरदार. काही कारण जहाले, संसारी मन विटले, मग प्रपंचाते सोडिले, भक्त झाले स्वामींचे. मायापाश तोडोनी, दृढ झाले स्वामी चरणी, भजन पूजन निशिदिनी, करिताती आनंदे. अकस्मात एके दिवशी, भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पाटला. पाहोनिया विपरीत परी, श्री चरण धरिले झडकरी, उभा राहिला काळदुरी, नवलपरी जहाले. दीनवदन होऊनी, दृढ घातली मिठी चरणी, त्यात्या करीती विनवणी, मरण माझे चुकवावे. ते पाहोनी श्री समर्थ, कृतांतासी काय सांगत, हा असे माझा भक्त, आयुष्य याचे न सरले. पैल तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत, त्यासी न्यावे त्वात्वरित, स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले, तात्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णिताती, बैलाप्रती दिधली मुक्ती, मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येथे. जयाची लीला अगम्य, द्याती ज्याते निगमागम, सूरनर वर्णिताती गुण, अनादिसिद्ध परमात्मा. नाना रूप नटोनी, स्वेच्छे विचरे जोयाजनी, भक्ता सन्मार्ग दाखवोनी, ववसागरी तारित. त्या परमात्म्याचा अवतार, श्री स्वामी यती दिगंबर, प्रकट झाले धरणीवर, जगत उद्धारा कारणे. त्यांची पदसेवा निशिदिनी, करोनी तत्पर सदा भजनी, विष्णू शंकराचे मनी, हेची वसो सदैव. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोरहा. शुभम भवतु. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया, लीला वेशधारी दत्ता, सर्वसाक्षी अनंता, विमल रूपा गुरुनाथा, परब्रह्म सनातना. तुझे चरित्र अगाध, केवी वर्णुमी मतिमंद, परी घेतला असे छंद, पूर्ण केला पाहिजे. तुझ्या गुणांचे वर्णन करिता मागे सहस्त्रवदन, निगमागमासही जाण नसे पार लागला. तुझे वर्णावया चरित्र, तुझ समकवी पाहिजेत, तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवादकान गावे. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, बघता श्रोते दोघेही. अक्कलकोटी वास केला, जना लाविल्या अनंत लीला, उद्धरिले कैक पाप्यांना, अद्भुत चरित्र स्वामींचे. असो कोणे एके दिवशी, इच्छा धरोनी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी, समर्थांच्या पातला, करोनिया श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणांवरती. तेव्हा समर्थ त्याते वदती, हास्यवदने करोनी, फकीराते देई खाना, तेणे पुरतील सर्व कामना, पक्वान्ने करोनी नाना, यथेच्छ भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून, केली नाना पक्वान्ने पूर्ण. फकीर बोलाविले 5 जण, जेऊ घातले तयांते. फकीर तृप्त होऊन जाती, उच्चिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती, गृहस्थाते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन, साशंक झाले तेधवा. म्हणे यवन जाती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट. यातीमध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार, तो समर्थांस कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर, विकल्प चित्ती याचिया. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक. यवोनी स्वामी सन्मुख, स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून, भ्रमिष्ठे फिरे रात्रंदिन. द्रव्य मेळ वाया साधन, त्या जवळी नसे परी. त्यासी देखून समर्थ, म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात, पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तात्काळ मुंबईस आला. उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी, गृहस्थ निघाला फिरायासी. येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही. गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला. 10,000 दिधल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिधला. द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्था आली प्रचित. वारंवार स्तुती करीत, स्तोत्र गात स्वामींचे. समर्थांची लीला विचित्र,
केवी वधू शके मी पामर, ज्या वर्णिता थोर थोर, श्रमित झाले कविराज. कोणी दाता नृपवर, दान कराया भांडार, मोकळे करी परी शक्तीनुसार, याचक नेती बांधोनी. षड्रस अन्नाचे ढीग पडले, क्षुधित जन तेथे आले, त्यांनी त्यातून बक्षिले, क्षुधा शांत होईतो. स्वामी चरित्र भांडारातून रत्ने घेतली निवडून, प्रेमादरे माळ करून श्रोत यांचे कंठी घातली. श्री स्वामी चरण सरोजी, विष्णू भ्रमर घाली रुंजी, अत्यादरे चरणपूजी, शंकर स्तोत्र गातसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त, 20वा अध्याय गोडहा. शुभम भवतु. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. निर्मिली सुंदर देव मंदिरे, चौक बैठका नाना प्रकारे, कळस ठेवल्यावरी सारे, पूर्ण झाले म्हणती त्या. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुखनिमित्त, वदले श्री स्वामी राज. आता कळस अध्याय 21. कृपा करोनी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजना कारणे संपवावा अवतार आता, ऐसे मना माझी येता. जड देह त्यागोनी तत्वता, गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण, संवत्सर बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण, त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करोनी एकाग्र, निमग्न झाले निजरूपी. षडचक्राते भेदोन, ब्रह्मरंध्रा छेदोन, आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयामधुनी तेदवा. जवळ होते सेवे करी, त्यांच्या दुःख झाले अंतरी, शोक करीती नाना परी, तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जनसमस्त, दुःखे करुनी आक्रंदत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुडाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झालासे. श्रेष्ठ चित पावन जातीत, उपनाम असे थोरात. बळवंत पार्वती सुत, नाम माझे विष्णू असे. तेथेची बाळपण गेले, आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेट. त्यासी स्नेह झाला निकट, आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प. शब्द सोपे व्यावहारिक भाषा, प्रत्येक अध्याय लहानसा. आबालवृद्धा समजो असा, लघु ग्रंथ रचिला हा. प्रथम अध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातूनी आले, स्वामी रूपे प्रकटले. भुवरी विख्यात झाले, हे कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनाला, अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला, तृतीय अध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल. तेची वृत्त सकल, चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामींसी. पाठवले कारभार्यांसी, 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार, त्यासी दाविला चमत्कार. तयांचे वृत्त समग्र, 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणांवरी. भक्ती जडली कोणे प्रकारी, ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त, 8व्यात ते कथा. खर्चून या द्रव्य बहुत, त्यांनी बांधला सुंदर मठ. ते वर्णन समस्त, 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10म अध्यायात. ते ऐकता पुनीत, श्रोते होती सत्यचे. 11वा आणि 12वा तैसाच अध्याय 13वा. बाळाप्पाचा इतिहास बरवा, त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण, संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तार्क भाविका. बसाप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत, 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित, वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासेही लागला भजन छंदू. जे दादाबुवा प्रसिद्धू, 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांची वृत्त वर्णिले 19व्यात. सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन, 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले, 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले, पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819, वसंत ऋतू चैत्रमास. गुरुवार वद्य त्रयोदशीस, पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभयता, ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिधल्या यावर, जो भावे वाचील हे चरित्र. त्याचे आयुरा आरोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती. भवसागर तरोन अंती, मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो, वृथा अभिमान तो नसो. सर्व विद्या सार्ग वसो, भक्त श्रेष्ठा लागोनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जिही प्रसिद्धीस आणिला.
त्याती रक्षावे दयाळा कृपाघना समर्था. मी केवळ मतिमंद परिभावे घेतला छंद. कृपाळू तो सच्चिदानंद पूर्ण केला दयाळुवा. दोन्ही कर जोडोनी आता हेची विनवणी. ग्रंथ संरक्षका लागोनी सुखी ठेवी दयाळा. आता ज्ञानी वाचक असती त्यास करू एक विनंती. मी केवळ हीनमती कवित्व करू नेण्याची. परी माझी ही आर्त उत्तरे वाचावी ऐकावी आदरे. उभगन मानावा चतुरे स्वामी चरित्र म्हणवनी. जय जयाजी परमानंदा वैकुंठवासी गोविंदा. भक्त तारका आनंद कंदा अनामातीता अभेदा. अरिमर्दना सर्वेश्वा विश्वंभरा अविनाशा. पुराण पुरुषा अनंतवेशा भवपाशा सोडवी. जय जयाजी कमलासना कमलावरा कमलनयना. विधिताता कमलवदना हृदय कमली वसावे. मच्छकुर्म वराह जाण नृसिंह आणि वामन. परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध कलंकितू. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून. सुंदर माळ करून आला घेऊन विष्णुकवी. आपुल्या कंठी तातकाल घालुनी चरणी ठेविला बाळ. सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय कोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.